नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. अंधार एक असा पडदा आहे ज्याच्या मागे सृष्टीची ती रहस्य दडलेली असतात, ज्यांचा विचार सामान्य मानवी बुद्धी कधीच करू शकत नाही. आपण जेव्हा रात्री शांतपणे झोपतो तेव्हा या विश्वासात असतो की उद्या पुन्हा सूर्य उगवेल, पुन्हा प्रकाश होईल. पण जर मी तुम्हाला म्हटलं की एक अशी रात्र येते ज्या रात्री सृष्टीचे संपूर्ण समीकरण बदलतात. एका बाजूला अथांग अंधार आणि दुसऱ्या बाजूला नशिबाचा जुगार. होय मित्रांनो, आपण रोजच्या रात्रीबद्दल बोलत नाही आहोत. आपण बोलते अमावास्याबद्दल. पण थांबा, तुम्ही आजपर्यंत अनेक अमावास्याबद्दल ऐकलं असेल. दर महिन्याला अमावास्या येते, पण लोक घाबरतात, घराचे दरवाजे बंद करतात. पण हिंदू धर्माच्या अत्यंत गुप्त तंत्रशास्त्रामध्ये आणि प्राचीन उपनिषदामध्ये एका विशिष्ट रात्रीचा उल्लेख आहे, जिला दर्श अमावस्या म्हटलं जातं. हो मित्रांनो, या रात्री जे घडतं ते सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. या रात्री निसर्गामध्ये एक अशी पोकळी निर्माण होते, जी तुमच्या घरातल्या गरिबीला कायमचं संपवू शकते किंवा तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या 7 पिढ्यांना दारिद्र्याच्या खाईत लोटू शकते. लोक म्हणतात या रात्रीत वाईट शक्ती फिरतात, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. हा सस्पेन्स आज उघडणार आहे. मित्रांनो, या अमावस्येच्या रात्री असं कोणते गुप्त काम आहे जे घरातील स्त्रीने केलंच पाहिजे? जर ते काम हुकलं तर नशीब कसं फिरतं आणि जर ते काम अचूक झालं तर गरिबी कायमची कशी नष्ट होते? माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आजच्या या महा एपिसोडमध्ये आपण याच रहस्याच्या गर्भात उतरणार आहोत. व्हिडिओचं एक सेकंदही स्किप करू नका, कारण आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी असे 3 महाउपाय सांगणार आहे जे तुमच्या नशिबाचे बंद कुलूप एका झटक्यात उघडतील. मैत्रिणींनो, हा सस्पेन्स समजून घेण्यासाठी आपल्याला आधी विज्ञानाच्या आणि शास्त्राच्या एका अद्भुत संगमाकडे जावे लागेल. दर्श-अमावस्या म्हणजे नक्की काय? ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोन्ही दृष्टीने या रात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या रात्री चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो आणि दुसऱ्या दिवशी लागली चंद्रकोर दिसणार असते, त्या मधल्या काळोख्या रात्रीला दर्श-अमावस्या असं म्हणतात. दर्श या शब्दाचा अर्थ होतो दिसणे किंवा दर्शन होणे. पण गंमत पहा, ज्या रात्री चंद्र दिसतच नाही तिला दर्श-अमावस्या का म्हणतात? इथेच खरा सस्पेन्स लपला आहे. शास्त्र सांगतं की या रात्री चंद्र जरी मानवी लोकांना दिसत नसला तरी त्याची आत्मिक आणि चुंबकीय शक्ती पृथ्वीच्या सर्वात जवळ असते. चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. चंद्रमा मनसो जात, अर्थात चंद्राचा थेट संबंध माणसाच्या भावनांशी, विचारांशी आणि मानसिक ऊर्जेशी असतो. मित्रांनो, आता विज्ञानाचा विचार करा. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले की अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या रात्री समुद्राला प्रचंड मोठी भरती ओहोटी येते, कारण चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील पाण्याला स्वतःकडे खेचत असते. आता एक विचार करा, पृथ्वीवर 70% पाणी आहे म्हणून समुद्रात लाटा उठतात. माणसाच्या शरीरातही 70% पाणी असतं. मग विचार करा, या अमावस्येच्या रात्री आपल्या शरीरात, आपल्या रक्तामध्ये आणि आपल्या मेंदूमध्ये कोणत्या प्रकारच्या लहरी निर्माण होत असतील? या रात्री मानवी मनामध्ये आणि संपूर्ण वास्तूमध्ये, घरामध्ये एक वैश्विक पोकळी तयार होते. ही पोकळी चुंबकीय शक्तीसारखे काम करते. यावेळेस तुम्ही तुमच्या घरात जी ऊर्जा निर्माण कराल, ती ऊर्जा ही पोकळी शोषून घेते आणि तिचे 1000 पटीचे रूपांतर करून ती तुमच्या आयुष्यात परत पाठवते. मित्रांनो, जर या रात्री घरात भांडण झालं तर ते भांडण वर्षभर संपत नाही. जर या रात्री घरात नकारात्मकता राहिली तर गरिबी घराचा ताबा घेते. पण जर या रात्री योग्य विधी केला तर घरात पैशाचा असा प्रवाह सुरू होतो जो कोणीही रोखू शकणार नाही. मग या पोकळीचा योग्य वापर कसा करायचा? चला मित्रांनो, रहस्याच्या पुढच्या भागात जाऊया. अनेकदा आपण पाहतो काही लोकांच्या आयुष्यात कष्ट करायची तयारी असते. ते प्रामाणिक असतात, बुद्धिमान असतात, तरीही त्यांच्या घरात सतत पैशांची चणचण का असते? कमवणारे 3 हात असतात, पण खर्च करणारे 13 मार्ग तयार असतात. पैसा येतो पण कुठल्या मार्गाने निघून जातो हे कळतच नाही. घरात सतत आजारपण, नैराश्य आणि विनाकारण होणारी भांडणे. हे सगळं काय आहे? यालाच आपल्या शास्त्रात अलक्ष्मीचा वास किंवा पितृदोष म्हटलं गेलं आहे. मित्रांनो, समुद्र मंथनाच्या वेळी जशी देवी लक्ष्मी प्रकट झाली तशीच तिच्या आधी एक शक्ती प्रकट झाली होती, जिला आपण अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा देवी म्हणतात. लक्ष्मी ही धन, समृद्धी आणि आनंदाची देवता आहे, तर अलक्ष्मी ही दारिद्र्य, कलह आणि दुःखाची देवता आहे. आता सस्पेन्सची गोम कुठे आहे पहा.
दर्शामोशेच्या रात्री अलक्ष्मी पृथ्वीवर अत्यंत सक्रिय असते. ती अशा घरांच्या शोधात असते जे घर आतून आणि बाहेरून अंधारात बुडालेलं आहे. ज्या घरात अस्वच्छता आहे, ज्या घरात रात्रीच्या वेळी खरकटी भांडी पडलेली असतात आणि ज्या घरातल्या स्त्रिया दुःखी किंवा चिडचिड करत असतात, अशा घरांच्या मुख्य दरवाजातून अलक्ष्मी आत प्रवेश करते. एकदा का अलक्ष्मीने घरात पाय ठेवला की तिथली लक्ष्मी निघून जाते आणि मग सुरू होतो गरिबीचा दुष्टचक्र. पण आपल्या सनातन संस्कृतीने यावर एक अत्यंत प्रभावी ढाल दिली आहे. ती ढाल म्हणजे घरातील स्त्री. घरातील स्त्री ही प्रत्यक्ष लक्ष्मीचे अन्नपूर्णेचे रूप मानली जाते. तिच्यामध्ये ही शक्ती असते की ती या दर्शामोशेच्या रात्री अलक्ष्मीचे पाय घराबाहेरच खिळवून ठेवू शकते आणि तिला परत जाण्यास भार पाडू शकते. मित्रांनो, थंबनेलवर तुम्ही जे पाहिलंय, महिलांनी एक काम करा, गरिबी कायमची नष्ट. ते एक काम नेमकं काय आहे? चला आता त्या महाविधीचा सस्पेन्स उघडूया. मित्रांनो, आता हा भाग तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग ठरू शकतो. खूप काळजीपूर्वक ऐका. दर्शामोशेच्या रात्री जेव्हा सूर्यास्त पूर्ण होईल आणि चहूबाजूचा अंधार पसरेल, म्हणजे चहूबाजूने अंधार पसरेल, तेव्हा घरातल्या मुख्य स्त्रीने किंवा कोणत्याही महिला सदस्याने हे एक काम अत्यंत शांततेने आणि गुप्तपणे करायचे आहे. यात कोणतीही चूक होता कामा नये. विधीची पहिली पायरी, मुख्य प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण. घराचा मुख्य दरवाजा हा केवळ माणसांच्या येण्या-जाण्याचा मार्ग नसतो, तर तो ऊर्जेचा महाद्वार असतो. दर्शामोशेच्या संध्याकाळी स्त्रीने एका तांब्याच्या किंवा मातीच्या पात्रात स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात 2 थेंब पवित्र गंगाजल टाकावे आणि चिमूटभर हळद टाकावी. हे पाणी घेऊन घराच्या मुख्य दरवाजावर आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शिंपडावे. हळद ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी आणि गुरुग्रहाला बलवान करणारी मानली जाते. मित्रांनो, हे पाणी शिंपडल्यामुळे अलक्ष्मी किंवा कोणतीही वाईट ऊर्जा त्या उंबरठ्याला ओलांडून आत येऊ शकत नाही. मित्रांनो, विधीची दुसरी पायरी आहे पितृ ऊर्जेचा महादिवा. यानंतर एक मातीचा कोरडा दिवा घ्यावा. त्यात मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल भरावे. त्यात 2 काळे तीळ टाकावे. आता हा दिवा घेऊन मुख्य दरवाजाच्या बाहेर यावे. दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला हा दिवा जमिनीवर ठेवावा आणि तो प्रज्वलित करावा. हो मित्रांनो, इथे सर्वात मोठा सस्पेन्स आहे. या दिव्याची ज्योत म्हणजेच वात कोणत्या दिशेला असावी? या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे तोंड करून असली पाहिजे. आपल्या शास्त्रात दक्षिण ही यमाची आणि आपल्या पूर्वजांची, पितरांची दिशा मानली आहे. दर्शामोशेच्या रात्री आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर आपल्या वंशांना पाहायला आणि आशीर्वाद द्यायला येतात. जेव्हा त्यांना घराच्या मुख्य दारावर दक्षिण दिशेला जळणारा हा दिवा दिसतो, तेव्हा ते अत्यंत तृप्त होतात. दिवा लावताना स्त्रीने मनात एकच संकल्प करायचा आहे. हे पितृदेव, हे महालक्ष्मी माता, माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, कर्ज, रोग आणि दुःख या दिव्याच्या प्रकाशात जळून भस्म होऊ दे आणि आमच्यावर अखंड आशीर्वाद राहू द्या. सर्वात महत्त्वाची अट, हा दिवा लावल्यानंतर स्त्रीने मागे वळून न पाहता थेट घरात प्रवेश करावा आणि दरवाजा बंद करावा. मागे वळून पाहिल्याने त्या ऊर्जेचा प्रवाहात अडथळा निर्माण होतो, असे तंत्रशास्त्रात सांगितले आहे. हे एक काम घरातील दारिद्र्याचा मुळासकट नाश करण्यासाठी पुरेसा आहे. मित्रांनो, मुख्य विधी तर तुम्ही समजून घेतला, पण जर तुमच्या आयुष्यात खूप जुनी गरिबी असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा व्यवसायात सतत खोट येत असेल, तर या दर्शामोशेच्या रात्री तुम्ही खालील 3 पैकी कोणतेही उपाय विश्वासाने करा. हे उपाय तुमचे नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. पहिला आहे पिंपळाच्या झाडाचा पितृमुक्ती उपाय. हो मित्रांनो, अफाट धनप्राप्तीसाठी. त्यामुळे बघा, समजून घ्या कृती काय आहे. दर्शामोशेच्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास एका मातीच्या पंतीमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करा. त्यात एक लोखंडी खिळा किंवा थोडे काळे तीळ टाका. हा दिवा घेऊन तुमच्या घराच्या जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडापाशी जा. मित्रांनो, तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, तिथे तो दिवा लावा. झाडाला स्पर्श न करता पिंपळाच्या झाडाला घड्याळाच्या काठीच्या दिशेने 7 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालत असताना मनातल्या मनात ओम पितृदेवताय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप करा. मित्रांनो, रहस्य व फायदा काय आहे? शास्त्रात सांगितले की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि अमावास्येला तिथे पितरांचाही वावर असतो. हा उपाय केल्याने पितृदोष एका झटक्यात शांत होतो आणि नशिबाची, पैशांचे मार्ग मोकळे होतात.
दुसरा आहे कापूर आणि लवंगाचा नकारात्मकता नाश, होम घरातील शांततेसाठी. मित्रांनो, सविस्तर कृती समजून घ्या. रात्री घरातील व सर्व सदस्य जेवून झाल्यानंतर, स्वयंपाकघरामध्ये काम आटोपल्यानंतर हा उपाय करायचा आहे. स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा. एका चांदीच्या किंवा मातीच्या पात्रात 5 कापूर वड्या, 2 अखंड लवंगा ज्याचे वरचे फूल तुटलेले नसेल. त्यानंतर मित्रांनो काय करावे? या कापूर आणि लवंगांना पेटवून द्या. त्याचा निघणारा धूर संपूर्ण घरात, विशेषतः घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये आणि तिजोरीच्या जवळ फिरवा. मित्रांनो, रहस्य व फायदा. दर्शामोशीच्या रात्री वातावरणात नकारात्मक लहरी जास्त असतात, ज्या घरामध्ये चिडचिड निर्माण करतात. कापूर आणि लवंगाचा हा धूर घरातील सर्व अदृश्य वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. त्यामुळे घरात पैशांची आवक वाढते. मित्रांनो, मुख्य दरवाजावरील तिसरा उपाय आहे हळदीचे स्वास्तिक आणि पाण्याचे रहस्य. अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे दोन्ही बाजूंना सुंदर स्वास्तिक काढा आणि त्यावरती थोडे कुंकू व अक्षदा वाहा. तसेच एका काचेच्या किंवा तांब्याच्या वाडग्यात स्वच्छ पाणी भरून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून ते भांड घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. त्यानंतर रहस्य व फायदा. हळद ही गुरूची कारक आहे आणि पाणी हे चंद्राचे. दर्श अमावस्येच्या चंद्र गायब असतो, म्हणून घरात पाण्याचा हा स्रोत ठेवल्याने चंद्राची उणीव भरून निघते आणि वास्तूमध्ये धन आकर्षित करणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, निसर्गाचे, शास्त्राचे आणि ऊर्जेचे हे नियम कधीच खोटे ठरत नाहीत. दर्श अमावस्या ही भीतीची नाही तर संधीची रात्र आहे. विश्वासाने आणि पवित्र मनाने घरातल्या स्त्रीने हे काम केलं आणि हे उपाय अंमलात आणले तर तुमच्या घरातली गरिबी कायमची नष्ट होईल, यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, गरज आहे ती फक्त तुमच्या श्रद्धेची. तुम्हाला आजचा हा एपिसोड, हा व्हिडिओ कसा वाटला? या दर्शनाला तुम्ही यातील कोणता उपाय करणार आहात? मला नक्कीच खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप संशोधन केले आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच रहस्यमय आणि आध्यात्मिक व्हिडिओज तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत आणि विशेषतः घरातल्या महिलांसोबत नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका अद्भुत रहस्यासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांचे कल्याण करो. शुभरात्री.